डीजी फाउंडेशन, पराग मिल्क फूड्स लिमिटेड आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आयोजित आंतर महाविद्यालय सांस्कृतिक भीमाशंकर करंडक युवक महोत्सव 2019 मंचर इथे संपन्न झाला। या महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण मुळशी पॅटर्न मधील अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री मालविका गायकवाड आणि अभिनेते उपेंद्र लिमये होते। पुणे जिल्ह्यामधील सर्वात मोठा आणि आगळावेगळा महोत्सव म्हणून ओळख असलेला भीमाशंकर करंडक युवक महोत्सव यावर्षी मंचर तालुका आंबेगाव येथील नालंदा इंग्लिश स्कूलच्या मैदानामध्ये उत्साहामध्ये पार पडलाय। या आंतर महाविद्यालयामध्ये युवक महोत्सव डीजी फाउंडेशन, पराग मिल्क फूड्स आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यामध्ये शुक्रवारी 18 जानेवारी आणि 19 जानेवारी रोजी समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन, एकपात्री नाटक अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागामधील कलाकारांनी आपले कलागुण सादर केलेत। 21 जानेवारी रोजी महाअंतिम फेरी पार पडली आहे। यामध्ये भीमाशंकर करंडक जुन्नर उपविजेते डीजे वळसे पाटील विद्यालय पारगाव, एकपात्री अभिनय प्रतीक्षा कोकणे, गीत गायन मानसी कुलकर्णी, समूह नृत्य कोमल आदक ग्रुप, वैयक्तिक नृत्य प्रगती गोपनारायण यांचे नंबर आले आहेत। त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, करंडक अशी बक्षिसे देण्यात आली आहेत। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण हे मुळशी पॅटर्न मधील अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री मालविका गायकवाड, अभिनेते उपेंद्र लिमये हे होते। या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पराग उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाळासाहेब बानखिले, विष्णू काका हिंगे, रमेश खिलारी, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, तुलसी बोर, अरुणा थोरात, सुषमा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन युवक महोत्सव कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप टेमगिरे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट निलेश शेळके, उपाध्यक्ष निलेश पडवळ, राहुल पडवळ, स्वप्नील लोंढे, विवेक सोमवंशी, अजित निघोट, अतुल ठोसर, मंगेश साबळे, नितीन गांजाळे यांनी पाहिले। सालाबादप्रमाणे याही वर्षी 7व्या वर्षामध्ये आज आपण आपल्या भीमाशंकर करंडकाची या ठिकाणी सांगता करतो आहोत। आताच या ठिकाणी बोललं गेलं की या मुलांना हे स्टेज आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आपल्याला शाबासकी दिली। पण मी प्रवीणजी, उपेंद्रजी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला टीव्हीवर सारेगम सारखे कार्यक्रम सुरू झाले आणि खेड्यातल्या किंवा गावातल्या छोट्या छोट्या कुटुंबातली मुलं ज्या वेळेला अतिशय ताकदीने गायला लागली आणि अधिक पुढे जायला लागली, त्यावेळेला माझ्यासारख्याच्या मनामध्ये एक विचार आला की ज्या देशानं अनेक वर्ष फक्त लता दीदींचंच गाणं ऐकलं किंवा खेळामध्ये सुद्धा एखादा सचिन तेंडुलकर, एखादा सुनील गावस्कर होतो, पण संधी दिली तर ही मुलं पुढे येतात आणि मग आपल्याही परिसरामध्ये आपण असा प्रयोग जर केला तर काय होईल। आज राजगुरुनगर असेल, खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, शिरूर तालुका असेल, या सगळ्या तालुक्यामधल्या वेगवेगळ्या कॉलेजची मुलं ही इथे येतात, परफॉर्म करतात, आनंद घेतात आणि तो आनंद त्यांना जो मिळतो तेवढाच आनंद आम्हाला देखील मिळतो। नमस्कार, मी कोमल शकादक, आम्ही दत्तात्रय पंजाब वसतिवाडी महाविद्यालय पारगाव या ठिकाणाहून आले या ठिकाणी आलेलो आहोत। नामदार साहेबांनी खेडेगावातील मुलांना खेडेगावातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे खूप मोठा मंच या ठिकाणी आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी साहेबांचे आमच्या कॉलेजतर्फे या सगळ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन वाटते। या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद झाला। या ठिकाणी सर्व पाहून आम्ही खूप उत्साहाने आमचाही परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करतो। धन्यवाद। इथे जर पार्टिसिपेंट परफॉर्म करताय तर त्यांच्यापेक्षा जास्ती तुम्ही त्यांना चीअर करतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवतात।
सो मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये परफॉर्म करायची तेव्हा मी नेहमी होप करायची की अशी क्राऊड मला मिळावी जी मला इतकं एंटरटेन पण करेल आणि मला कॉन्फिडन्स वाढवेल. सो तुम्ही आर डुईंग अ डॅम गुड जॉब गाईज. मगाशी ते म्हटले की आमच्या आंबेगाव तालुक्यात कुणी शेती हे केली नाही, पण आमच्या मुळशी तालुक्याला साहेबांसारखं नेतृत्व मिळालं नाही, नाहीतर आमच्या तालुक्यात पण असं झालं नसतं. माझी एक आठवण वळसे पाटील कुटुंबाशी खूप जवळची अशी आहे की 2005 साली आय थिंक 5 साली मला पहिलं नामांकन मिळालं होतं झी गौरव पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लेखनासाठी. आणि मी ते कश्मीर महाजनी आमच्या महाजनी परिवाराबरोबर, कारण मी तसे आर्थिक परिस्थिती बेतात येत होती त्या काळात, तर मी त्यांच्याबरोबर इकडं आलो होतो आणि त्यांचं साहेबांच्या घरी काम होतं. तर मी आलो तिथं त्यांच्याबरोबर थांबलो आणि ना माझ्या कार्यक्रमाला तोपर्यंत उशीर झाला, मुंबईचं ट्रॅफिक वगैरे असणार होतं. तर मॅडमना कळलं कारण तू एवढं अस्वस्थ काय. अहो म्हटलं पहिल्यांदाच मला ना ते नॉमिनेशन मिळालंय आणि ते काय अवॉर्ड बिवॉर्ड मिळालं तर मजा येईल ना. तर ते तिथं वेळेत आता कसं पोहोचणार हे मुंबईची गर्दी बिर्दी. मला अजून आठवतं मॅडमने आम्हाला साहेबांची गाडी दिली लाल दिव्याची आणि त्या म्हटल्या तुझा साहेबांचं नशीब एकदम चांगलं आहे, तुला हे अवॉर्ड मिळणार या गाडीत बसल्यावर. हे आंबेगाव ऍक्च्युली मला अगदी प्रामाणिकपणे आणि खरं सांगायचं झालं तर मी कुठेतरी फिल्म फेअरला वगैरे आलोय असं वाटतंय. कुठेतरी ग्रामीण भागात आलोय असं मला अजिबात वाटत नाही. मला मनापासून एवढंच वाटतं ज्या पद्धतीने उत्तम एक व्यासपीठ इथल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात एक वळसे पाटील साहेबांना सगळ्यांच्या आमच्या सगळ्यांतर्फे सलाम. सॉलिड एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.